टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास नागरिकशास्त्र पाठ 18 माझे कुटुंब आणि घर। सुस्वागत मुलांनो। आपल्या कुटुंबात आई बाबा आपली भावंडे आजी आजोबा राहतात। करून पहा, कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आईवडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा। कुटुंबात आई वडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो। याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात। कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते। आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो, मोठे होतो। आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपली काळजी घेतात। कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते। आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते। कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात। कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा म्हणजे प्रेम, माया, प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते। अडीअडचणींच्या म्हणजे संकटाच्या वेळी सर्वजण एकमेकांना मदत करतात। आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात। आजारपणात आपले आई वडील आपली देखभाल करतात म्हणजेच काळजी घेतात। छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब। काही कुटुंबांमध्ये आई वडील व त्यांची 1 किंवा 2 मुले एवढीच माणसे असतात। अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात। काही कुटुंबात आजी आजोबा काका काकू सख्खी व चुलत भावंडे राहतात। अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात। विस्तारित कुटुंब। आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात। काका काकू मामा मामी आत्या मावशी आपल्या नात्यागोत्याची असतात म्हणजेच नातेवाईक असतात। अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात। नातेवाईकांमुळे आपले कुटुंब विस्तारते म्हणजे मोठे होते। विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाही, पण त्यांच्यात प्रेम व जिव्हाळा असतो म्हणजे माया ममता असतात। वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात म्हणजे वाढदिवस, लग्न, सण अशा प्रसंगी ते भेटत असतात। तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहेत? तुमचे त्यांच्याशी कोणते नाते आहेत? तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात याची माहिती मिळवा। करून पहा। कुटुंब वृक्ष। कुटुंब वृक्ष म्हणजे घरामध्ये आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत याविषयी माहिती मिळवणे। आता बाजूच्या चित्रात बघा, हा रेहानाचा कुटुंब वृक्ष आहे। कुटुंब वृक्ष 3ऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोटोंचा अल्बम पाहत होती। वाढदिवस, लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले। काही फोटोमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले। रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत? आई म्हणाली, हे सगळे आपले नातेवाईक आहेत। या फोटोंमध्ये
काका काकू, मामा मामी दोन्हीकडचे, आजी आजोबा. रेहाना आईला म्हणाली, मला सगळे नीट समजावून सांग. आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले. बघा, हे कुटुंब वृक्ष. आजी आजोबा, नंतर आत्या, आई वडील, काका काकू आणि आपली भावंडे आणि काका काकूंची मुलं. काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात. अशा पिढ्यांची वंशावळ तयार होते. तुम्ही आई वडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा. कुटुंब संस्थेतील बदल. काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते. एकीकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे. त्याला एकत्र कुटुंब म्हणत. ही सर्व माणसे एकत्र एकाच घरात राहत असत. नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात. अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात. अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे. कुटुंबातील आपली कामे. चित्रात पहा, पहिलं चित्र. एकच व्यक्ती काम करत आहे. दुसऱ्या चित्रात बघा, प्रत्येक व्यक्ती काम करते. करून पहा. आपल्या घरातील कामांची यादी तयार करा. तुमच्या घरात ही कामे कोण करते? यातील कोणती कामे करायला तुम्हाला आवडेल किंवा आवडते? तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का? पाण्याची साठवण म्हणजे पाणी भरून ठेवणे, स्वयंपाक करणे व स्वच्छता. स्वच्छता म्हणजे झाडझूड, कपडे धुणे, भांडी घासणे. ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत. घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात. पाहुणे येतात, त्यांचे आगत स्वागत करावे लागते. वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. घरात अशी खूप कामे असतात. ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही. जर सगळ्यांनी कामे वाटून घेतली तर एकाच व्यक्तीवर भार पडणार नाही. कामाचा ताण हलका होईल. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. ही कामे प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात. त्याची आपल्याला जाण असावी. जाण म्हणजे समज. आपल्याला समजायला पाहिजे की घरात कोणकोणती कामे करतात, कोणकोणती कामे आपण करून घेतली पाहिजे. आपल्याला जमण्यासारखी जी कामं असतात ती आपण करून घेतली पाहिजेत. म्हणजे घरातील व्यक्तींना मदत होते. घराची स्वच्छता व सजावट. करून पहा. घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करा. पहिल्या चित्रात बघा, नीटनेटके घर आणि दुसरे चित्र पसारा असलेले घर. वरील दोन चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो ते वहीत लिहा.
थँक्यू.